गणेशोत्सवात सूतक आलं तर काय करायचं? त्यासोबतच गणेशोत्सवाबाबत असलेले गैरसमज कोणते? गणेश मूर्तीला तडा गेला तर नेमकं काय करायचं जाणून घेऊयात पंचांग करते दाकरू सोमण यांच्याकडून. गणेशोत्सवात सुएर किंवा सुतक आलं तर काय करायचं असा प्रश्न अनेकांच्या पुढे येतो. खरंय, लक्षात घ्या, अशा वेळी जर सुएर सुतक आलं असेल तर त्या वर्षी गणेश मूर्ती आणून पूजन नाही केलं तरी चालेल. असं कुठेही लिहिलेलं नाही. कुठल्याही धार्मिक ग्रंथामध्ये, प्रमाणभूत ग्रंथामध्ये असं लिहिलं नाही की दरवर्षी गणपतीची मूर्ती आणून पूजन करायलाच पाहिजे, असं कुठेही लिहिलेलं नाही. तेव्हा सुएर सुतक आहे किंवा आजारपण आहे, तर अशा वेळी गणेश मूर्ती आणून पूजन एखाद्या वर्षी करता आलं नाही तरी हरकत नाही. व काही लोक म्हणतात दुसऱ्याकडून आणून तिचं पूजन करून मग ती विसर्जित. तसं करायची सुद्धा आवश्यकता नाही. एखाद्या वर्षी खंड पडला अडचणीमुळे किंवा सुएर सुतक आल्यामुळं तरी हरकत नाही. गणपती हा कृपाळू असतो. तो कधीही शाप देत नाही, तो कधीही त्रास देत नाही. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तो प्रसन्नच आहे, तो सुखकर्ता आहे, त्याला सर्व काही कळतं, तो सर्वज्ञ आहे. आणि काही लोक म्हणतात गणपती हा पाहुणा आहे. गणपती हा पाहुणा नाही. आपणच काही वर्षापुरते पृथ्वीवर आलेले पाहुणे असतो. पृथ्वीचा मालक खरा गणपती आहे. तर एखाद्या वर्षी सुएर सुतक आलं आणि गणेश मूर्ती आणून पूजन नाही केलं तरी चालेल, उलट आणू नये, हे मला सांगायचं आहे. कधी कधी काय होतं, गणेश मूर्तीची स्थापना आपण करतो, पूजन करतो गणेश चतुर्थीच्या दिवशी, आणि नंतर समजा एखाद्या ग्रस्ताचं कुटुंबामध्ये निधन झालं, सुतक आलं, तर मात्र आपण पूजन उत्तर पूजा करून विसर्जन करायचं नाही. तर मित्राला किंवा शेजाऱ्यांना सांगायचं, तुम्ही गणेश मूर्तीचं उत्तर पूजा करून मूर्तीचं पूजा करा आणि मग गणेश मूर्तीचं विसर्जन करायचं. दुसऱ्या करवी आपण करायचं नाही. जर स्थापना झाल्यानंतर जर सुतक सुएर आला तर ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. बाकी चिंता मुक्त, भयमुक्त होऊन पूजा करायची असते. आपण पूजा केल्यानं काय होतं, कार्यकारण भाव लक्षात घ्या. पूजा केल्यानं आपण निर्भय बनतो. आपण निर्भय, देव आहे माझ्याबरोबर, देव आहे माझ्या पाठीशी, ही गोष्ट लक्षात येते. म्हणून मला सांगायचं आहे की निर्भयता प्राप्त होण्यासाठीच पूजा करायची आहे. त्यामुळे भीती न बाळगता आपण पूजन करा. आणि सुएर सुतक आलं तर त्यावर्षी केली नाही तरी चालेल. आता कधी कधी असं होतं, आपण पूजा करताना पानाला आपण पानं वाहतो, जे त्याला पत्री वाहतो किंवा दुर्वा वाहतो, फुलं वाहतो, ती ओली असतात. मला मुद्दाम सांगायचं आहे, ही पूजा करणाऱ्याने गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की फुलांना पाणी नाही ना, किंवा फुलं किंवा पत्री ती पाणी नाही ना, हे बघायला पाहिजे. एखाद्या फडक्यावरती ती घालून सुकवली पाहिजेत आणि मग ती गणपतीला व्हायला पाहिजे, म्हणजे मूर्तीला तडा जात नाही. कधी कधी असं होतं की वृद्ध मनुष्य जर पूजा करीत असेल तर आपलाच हात लागून गणपतीला तडा जाऊ शकतो, क्रॅक जाऊ शकतो, किंवा हवामानामुळं किंवा मूर्तिकाराची चूक असेल तरी तसं होऊ शकतं. घाबरायचं कारण नाही. तो विघ्न हर्ता आहे, तो सुख करता आहे, तो दुःख हरताय. तो जाणतो की मातीचीच मूर्ती असते, त्यामुळे असं होऊ शकतं. मग काय करायचं? लगेच असा समजा तडा गेला किंवा काही अवयव जर त्याचा निघळला तर आपण लगेच उत्तर पूजा करायची आणि दिवस कोणताही असो त्या दिवशी विसर्जन लगेच करायचं. मनाला लावून घ्यायचं नाही. गणपती हा प्रसन्न झालेला असतो. तडा जाणं हे शक्य असतं, कारण मातीचीच मूर्ती असते. पार्थिव गणेश पूजन सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण काळजी तर घ्यायलाच पाहिजे. काळजी घेऊन आपण पूजन करायचे. पण असं घडू शकतं, लगेच त्या मूर्तीचं उत्तर पूजा करून विसर्जन करायचं, हे महत्वाचं आहे. आणि मनामध्ये कुठलीही भीती बाळगायची नाही, निर्भय राहायचं, गणपतीला प्रार्थना करायची. तो ते जाणतो ते, तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एखाद्या वर्षी अडचण असेल
काही लोकांना परदेशात जायचं असतं किंवा काही अडचण आहे, आजारी आहे. याच वर्षी मला काही लोकांचे दूरध्वनी आले की सर आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये आहे, घरामध्ये काहीच नाही, कसे पूजन करता येईल? आणला नाही तरी चालेल, असं कुठल्याही प्रमाणभूत धार्मिक ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही की दरवर्षी आणायलाच पाहिजे. शेवटी हा आनंदोत्सव आहे. शेवटी हा आपल्या मनाला प्रसन्नता आणण्यासाठी आहे. शेवटी हा उत्सव दुःख चिंता विसरण्यासाठी आहे. एखाद्या वर्षी अडचणी आहेत, तो दुःख हरण करताय, त्याला प्रार्थना करायची की गणेशा, या वर्षी असं असल्यामुळं मी गणेश मूर्ती आणून पूजन करू शकत नाही. आणखी एक गोष्ट महत्वाची, तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना कळवायला पाहिजे की यावर्षी आमच्याकडे गणेशोत्सव नाहीये, गणेश मूर्ती आम्ही आणणार नाही आहोत. कळवायला पाहिजे, म्हणजे ते गणपतीच्या दर्शनाला येणार नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त गणेश मूर्तीचं एखाद्या वर्षी पूजन आपल्या हातून झालं नाही तरी चिंता करायचं कारण नाही. खरं म्हणजे एकच दिवस गणपती ठेवायचा असतो आणि त्याच दिवशी विसर्जन मूर्तीचं करायचं असतं. पुन्हा एकदा सांगतो, आपण गणपतीचं विसर्जन करत नाही. गणपतीचं विसर्जन करणारे आपण कोण? आपण गणेश मूर्तीचं विसर्जन करत असतो. मातीच्या मूर्तीला प्राणप्रतिष्ठा करून देवत्व आणत असतो आणि विसर्जन करण्यापूर्वी उत्तर पूजा करून देवत्व ते काढून घेत असतो. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. निर्भयतेनं पूजा करायची, प्रसन्नतेनं पूजा करायची आणि घरामध्ये आनंद प्रसन्न हे निर्माण व्हायला पाहिजेत. यासाठीच हे गणेश पूजन सांगितलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.